दुर्योधन धारातीर्थ पडला, पण जी सूड भावना जी डोक्यात होती ना ती दुर्योधनाच्या मात्र गेलेली नव्हती. 99 कौरव मारल्या गेले, सगळे राजा महाराजे सगळे मारल्या गेले. त्या युद्धामध्ये कौरवांचं कुणीही शिल्लक राहिलं नाही. फक्त दुर्योधन अर्धमेल्या अवस्थेमध्ये त्या रणभूमीवरती पडलेला आहे. पण डोक्यात जी सूड भावना होती ना दुर्योधनाची ती मात्र गेलेली नव्हती. तरी पडल्या पडल्या दुर्योधन विचार करत होता, आम्ही 100 भाऊ असताना 99 मेले, मी एकटाच शिल्लक राहिलोय. पण पांडवांचे 5 होते, एकही मेला नाही. म्हणजे माणसं कितीही लयाला गेले ना, पण कधी कधी माणसाच्या डोक्यातली सूड जी भावना असते ना ती कधीच जात नाही. पण अंतर्मुख होऊन आपण बघत नाही कधी याच्यामध्ये आपलं काही चुकलंय काय हे कधीच माणसं बघत नसतात. म्हणून संकट आपण झेलत असतोय, ते संकट झेलत असताना आपल्यावरती दुःख येत असतात. तर त्या दुःखाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे, त्याच्यावरती विचार केला पाहिजे, हे दुःख कशामुळे असतील. शांत चित्ताने माणसाने जर विचार केला ना, नक्कीच त्याच्यामध्ये आम्हाला त्याचं उत्तर मिळत असतंय.